आज साताऱ्याचं वातावरण बघा असं आहे. घरातून निघून फक्त 5 मिनिटं झाली होती, तेवढ्यात पावसानं आपल्याला अडवलं. आता जवळजवळ 15-10 किलोमीटर आलो तर अजून पाऊस चालू आहे. त्या तिकडे बघा, त्या डोंगरावर आवाज येतो. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आहे संडे आणि आज आपण निघालो साताऱ्याला अजिंक्यतारा आणि सज्जनगड या 2 गडांची सैर करायला. तर चला डायरेक्ट तुम्हाला बाईकवर भेटतो. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे नितीन आणि मी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे थंडर वेल्स विथ नितीन. सकाळचे वाजले 7 आणि आत्ता आपण घरापासून फक्त 40 किलोमीटर पुढे आलो आहे, कारण पाऊस भरपूर होता आणि आत्ताच पाऊस उघडलेला आहे. त्यामुळे आपल्याला थोडा उशीर झाला आहे आणि निघताना पण थोडा उशीर झाला आहे, कारण आपल्याला 5:30 वाजता निघायचे होते आणि आपण 6 वाजता निघलो आहे. त्या तिकडं बघ डोंगर बाग कसला मस्त दिसतो, एकदम खतरनाक वातावरण. बाकी एक नंबर झालं आहे, फक्त पाऊस पडून गेल्यामुळे हवे थोडा गारवा आहे, त्यामुळे थोडी थंडी असते. बाकी वातावरण एक नंबर आहे. तर कराड इथून 25 आणि सातारा 70 आहे. ट्रेन तर बघाच, पण पुढे पावसाचं पण वातावरण बघा. तर पावसासाठी पुन्हा एकदा सज्ज. आता अजून एकदा पावसाने आपलं स्वागत केलेलं आहे, त्यामुळे आता आपण आवरून पुढे निघणारच आहे. थांबण्यात काय आपल्याला अर्थ नाही. तर अजून 73 किलोमीटर जायचं आपल्याला. पटपट जाऊया चला. मस्त नजारा दिसते. आपल्यासोबत होते काय माहिती आहे का, पाऊस आला म्हणून रेनकोट घातला आणि रेनकोट घालून फक्त 2 मिनटं झाली, तेवढ्यात पाऊस गेला. पाऊस येतोय जातोय, येतोय जातोय. कराडमध्ये पोचलोय आणि इथून जवळजवळ 60 किलोमीटर आहे. अजून आपल्याला 60 किलोमीटर जायचं आहे. कराडमध्ये आणि इथून आपल्याला नॅशनल हायवे 66 ने जावं लागणार आहे. तर आपल्याला जायला 2 रूट होते, एक विट्यावरून रहमतपूर मार्गे सातारा आणि दुसरा होता कराडावरून. भरपूर वेळा त्या रोडवरून आलो आहे, त्यामुळे एक नवीन रूट बघायला म्हणलं आणि या रूटवरून आलो आणि एकदम मस्त वातावरणात आलो आहे. टोल नाका आलेला आहे. आपलं भारी आहे बाईकवाल्यांचं, टोल नाही काय नाही, निवांत पुढे निघायचं. हायवे पळवा पळवा.
130 किलोमीटर जवळजवळ राईड करून आलोय. आज गड पाहायला मिळतो की नाही काय माहीत, कारण आज साताऱ्याचं वातावरण बघा असं आहे. इथं आपण चहा प्यायला थांबलोय. आपला चहा इथं आहे. चहा घेऊया आणि अजिंक्यतारा पाहायला जाऊया. आणि आता आपण निघूया अजिंक्यताराच्या दिशेने. पडून झाल्यावर जे वातावरण तयार होतंय ना, एकदम माइंड ब्लोईंग, एकदम खतरनाक. लेफ्ट जायचं आहे. आपल्याला साताऱ्यात इंटरव्ह्यू केल्यावर एक मित्र भेटला होता. त्याने आपल्याला संपूर्ण माहिती सांगितली कसं जायचं वगैरे. थँक्यू मित्रा, तू जर व्हिडिओ बघत असशील तर. आणि आपण जवळजवळ अजिंक्यताराच्या पायथ्याशी आलोय. काय खतरनाक व्ह्यू आहे, एक नंबर. गाडी जवळजवळ वरपर्यंत जाते आपली. आलोय महादरवाजा अजिंक्यतारा. आणि बाईक इथे पार्किंग केली. आणि हा बघा साताऱ्याचा व्ह्यू. सगळं धुकं पाऊस झालाय, एकदम क्लिअर तर काही दिसत नाही. काही खतरनाक व्ह्यू आहे सातारा. आज पाऊस नसता तर ह्याच्यापेक्षा खतरनाक व्ह्यू दिसला असता, पण हा पण एकदम खतरनाक आहे. स्वर्गात आल्यासारखं वाटते. तर मित्रांनो, जवळजवळ 3 तास राईड करून 130 किलोमीटर अंतर घेऊन आपण आलो आहे अजिंक्यताराच्या महादरवाजाजवळ. आणि इथून आता आपण आज जाणार आहे. किल्ल्याच्या सुरुवातीला मुख्य दरवाजाचं बांधकाम दिसून येते. जुनं आणि लाकडी मजबूत दरवाजा, ज्यामध्ये उजव्या बाजूला छोटेसे दार आहे. दरवाजाच्या वर गणपती, हनुमान आणि देवी यांच्या खोलीमधल्या लक्ष वेधून घेते. दाराच्या दोन्ही बाजूंना बुरुज आणि पहारेकऱ्यांसाठी जागा दिसते. मुख्य दरवाज्यातून आत गेल्यावर विविध कोरीव शिल्प दिसून येतात. हा दुसरा दरवाजा. तर इथे उत्तर विमुखी हनुमान बजरंगबली यांचं मंदिर आहे.
तर गडावरून आत आल्यावर उजव्या बाजूला उत्तरभिमुखी हनुमानांचं मंदिर आहे. हे मंदिर इथे बघा. तर आत्ता पाऊस संपूर्ण उघडलेला आहे. आणि वातावरण बघा किती मस्त झालंय. तर हनुमान मंदिर पासून पुढे आले की आपल्याला इथे श्री मंगळाई देवी मंदिर आणि आपल्याला बघायला भेटते. तर जाऊया. तर समोर बघा आकाशवाणी केंद्राचं एक ऑफिस इथे आहे आणि इथे तुम्हाला टॉवर पण दिसतील. हा एक आणि तिकडे एक. तर मित्रांनो, हनुमान मंदिरपासून जरा पुढे आला की तुम्हाला इथे चुन्याचा गाणा दिसतोय बघा. तर हा चुन्याचा गाणा किल्लेगड दुरुस्तीसाठी आणि बांधकामासाठी इथे चुन्याचा गाणा तयार केला जायचा आणि तो गड बांधताना वगैरे उपयोगाला येतो. जसं की आजकाल सिमेंट आपण वापरतो, त्यावेळी चुन्याचा गाणा वापरायचे, म्हणजे चुना वापरायचे आणि यामध्ये चुन्याचा गाणा तयार होत होता. तर चुन्याच्या गाण्यापासून जरा पुढे आलं की इथं 2 रस्ते लागतात. त्याला डाव्या साईडला रस्त्याने जायचं, मंगलाई देवीचं मंदिर लागतं. अजिंक्यतारा श्री मंगलाई देवी या गेटमधून आत आल्यावर डाव्या बाजूला तुम्हाला जुन्या भिंती आणि दगडी रचना दिसतील. हे महाराणी ताराबाई यांच्या राजवाड्याचे अवशेष आहे. तर पाऊस चालू आहे आणि त्यातच आपण फिरतोय पण आणि व्हिडिओ पण बनवतोय. तर आता आपण आलोय रत्नेश्वर महादेव मंदिराकडे. मंदिर पाहून झाले आणि आता आपण पुढे चाललोय पाण्याच्या तलावाकडे. तर पाण्याच्या तलावाजवळ आपण आलोय आणि या इकडे आहे पाण्याचा तलाव. इकडे 2 तलाव आहेत, एक डाव्या साईडला आणि एक उजव्या साईडला. जे लोक अजिंक्यतारावर येणार आहेत त्यांनी ह्या गोष्टीसाठी तयार राहावं. असला कडक व्ह्यू दुसरा कुठे नाही भेटणार. एकदम स्वर्गात आल्याने वाटते. ओ भाई, खतरनाक व्ह्यू, खतरनाक. तलावापासून थोडं पुढे आले की तुम्हाला एक मोठ्या अक्षरात अजिंक्यतारा म्हणून लिहिलेलं ना एक दाखवतो. तर आता आपण मंगलाई देवी मंदिराकडे चाललोय. तारा लिहिलंय त्याच्या जस्ट पाठीमागं मंगळाई देवीचं मंदिर आहे.
आणि इथे भरपूर अशा मूर्ती आहेत. पाऊस चालू असल्यामुळे एकदम पॅक होऊन फिरतोय आणि आपल्यासोबत आपल्याला एक मित्र भेटलाय. तर आता आपण आलोय दारुगोळा कोठाजवळ. आणि हा आहे दारुगोळा कोठार. जेव्हापासून गड बघायला सुरुवात केली तेव्हापासून पाऊस सुरू आहे. पण मी पण आज ठरवलं आहे की आज किती पण पाऊस येऊ दे, गड हा सगळा फिरून बघायचा. तर आता आपण दक्षिण महादरवाजाजवळ आलोय. हा बघा, संपूर्ण गड फिरत फिरत आपण आलोय दक्षिण महादरवाजाजवळ. हा आहे दक्षिण महादरवाजा आणि इथून येण्यासाठी असं इथल्या टॉवरजवळ एक महादेवांचं मंदिर आहे. आता आपण तिथे आलोय आणि मंदिर बघा. आणि मंदिराच्या बाहेर नंदी महाराज आहेत.